अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात नितीन पोटदुखेला 10 वर्षाची सक्त मजुरी। 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी नितीन दत्तू पोटदुखे वय 19 वर्ष राहणार मादणी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर याला विशेष जिल्हा व सत्र न्यायालय जालना यांनी 10 वर्ष सक्त मजुरी व 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। या प्रकरणात त्याला मदत करणारे शिवाजी विश्वनाथ कालबिले वय 21 आणि बाली उर्फ किरण शिवाजी कालबिले दोघेही राहणार मादणी यांना 6 महिने सक्त मजुरी व प्रत्येकी 5,000 रुपये दंड ठोठावण्यात आलाय। विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश कृपेश मोरे यांनी 25 ऑगस्ट रोजी हा निकाल दिलाय। नितीन पोटदुखे याच्या विरुद्ध कलम 376(2) एन भादवी तसेच कलम 4 व 8 पोक्सो कायद्यानुसार गुन्हा सिद्ध झाला। दंड न भरल्यास अतिरिक्त सक्त कारवासाची शिक्षाही सुनावण्यात आली। 7 ते 8 महिन्यापासून अत्याचार पीडित मुलगी 16 वर्षाची असताना आरोपीचे गाव पीडितेच्या गावाजवळ असल्याने त्यांची ओळख झाली। आरोपी छोटा हत्ती वाहन चालवत होता। पीडिता मजुरीसाठी इतर मजुरासोबत त्याच्या वाहनातून जात असल्याने आरोपीने तिच्याशी ओळख वाढविली। त्यानंतर सुमारे 7 ते 8 महिन्यापासून तिच्यावर अत्याचार झाल्याने ती गर्भवती राहिली। पीडिता आईसोबत नातेवाईकांकडे गेल्यानंतर आरोपीने आपल्या साथीदारांच्या मदतीने तिला तेथून नेले। आरोपी बाली उर्फ किरण व शिवाजी कालबिले यांनी आरोपी व पीडितेला जेवण आणून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले। पीडिता आईसोबत नातेवाईकांकडे गेल्यानंतर आरोपीने आपल्या साथीदाराच्या मदतीने तिला तेथून नेले। आरोपी बाली उर्फ किरण व शिवाजी कालबिले यांनी आरोपी व पीडितेला जेवण आणून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले। पोलीस तपासानंतर दोषारोपपत्र पीडितेच्या आईने 12 जुलै 2019 रोजी जवाहरनगर पोलीस ठाण्यात मुलगी हरविल्याची तक्रार दिली। त्यानंतर पीडितेला पोलिसांच्या ताब्यात आणण्यात आले। चौकशीनंतर तिने संपूर्ण घटना सांगितली। 27 सप्टेंबर 2019 रोजी तिच्या तक्रारीवरून पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपास पूर्ण करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले। या प्रकरणात सरकार पक्षातर्फे 8 साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आले। पीडितेची साक्ष, शाळेच्या जन्मतारखेचा दाखला, वैद्यकीय अहवाल आणि DNA अहवाल हे महत्त्वाचे पुरावे ठरले। सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने तीनही आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली। न्यायालयाने आरोपींकडून वसुली होणारी एकूण 20,000 रुपयांची दंडाची रक्कम पीडितेला देण्याचे आदेश दिले। सरकार पक्षातर्फे विशेष जिल्हा सरकारी अभियोक्ता वर्षा लक्ष्मीकांत मुकीम यांनी काम पाहिले। पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले। न्यूज रिपोर्टर जाबीर हुसेन पठाण, इंडिया न्यूज पल्स, जालना।